त्याचं ऐकत नाही, तर मला असं वाटतं त्यांनाही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. दुसरा, महाविकास आघाडीमध्ये एक विषय असा तिढा निर्माण झाला आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून चर्चा आहे. तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मवीला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची गरज नाही. मला असं वाटतं हा तिढा कोणी निर्माण केला, कसला तिढा? काही कुठेही तिढा वगैरे काहीही झालेला नाही. महाविकास आघाडी सक्षमपणे करण्याच्या बैठका आता सुरू झालेल्या आहे. सक्षमपणे लढणारे आमचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टी, आमच्यातून गेलेले गद्दार यांचं राजकीयदृष्ट्या यांना नेस्तनाबूत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आमचं आहे. जागा वाटपाला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये. 156 जागावरती सहमती झाल्याचं सुद्धा समोर आलेली माहिती आहे. काय परिस्थिती आहे, नेमकं काय सांगता येईल त्या संदर्भात? मला सध्या फक्त बातम्या आहेत, पण सहमती 288 जागेवर होईल. 156च काय घेऊन बसलो आपण, पूर्ण 288 जागेवर महाविकास आघाडीमध्ये व्यवस्थित सहमती होईल. कुठेही कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मविवाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण हे एक दुसरं विधान केलेलं आहे की ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री. मला असं वाटतं कोणी मुख्यमंत्री व्हायचं म्हटलेलंच नाही अजून मवियामध्ये. त्यामुळे आता चेहरा किंवा जागा हा विषय अजून तर काही चर्चेला आलेला नाही आहे. आणि कोणी असंही म्हटलेलं नाही की आमचा मुख्यमंत्री व्हावा, आमचा मुख्यमंत्री व्हावा, असं कोणी म्हटलेलं नाही. तेव्हा त्या चर्चेला काही अर्थ नाही. प्रसाद लाड असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या परिस्थिती एवढी लाचार झाली आहे की त्यांना सोनिया गांधी आणि खरगे यांच्या दारी जाऊन बसावे लागत आहे. प्रसाद लाड चमचेगिरी करून नुसतं कॉन्ट्रॅक्ट घेणार गुंतलेला माणूस काय याविषयी बोलू शकतो? प्रवीण दरेकरांचं एक स्टेटमेंट आहे की मुख्यमंत्री पद कमवण्यासाठी स्वाभिमान गमावला. दिल्ली दरबारी सोनिया गांधी म्हणजे तेच सत्तेसाठी उद्धव ठाकरे आंधळे झालेले आहेत. दिल्ली दरबारी जाऊन बसवतात. मुख्यमंत्री पदासाठी स्वाभिमान गमावला. मला असं वाटतं तुमचे 105 110 आमदार असतानाही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं शिपूड धरून फिरवलं लागतं. हाच तुमचा स्वाभिमान आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे. तुमची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय की आणले नवे भूत, नाव योजना दूत, लुटीचं न हो बोम, करतात त्यांचे 300 कोटी, हळूच खिशात कोम. एकदम तुम्ही उपहासात्मक सरकारला धारेवर धरले. बरोबर आहे. हे काय काढलं नवीन योजना दूत? सरकारचं माहिती प्रसारण खातं आहे. सरकार जाहिरातीवर खर्च करतं. आणि मग आता योजना दूत म्हणजे सरकारचे प्रचारक आहे का हे? निवडणूक आचारसंहितेत ही योजनेचं काय सांगणार आहे का नाही सांगणार हे पण लोकांना कळायला पाहिजे. आणि कोणते दिवे लावले सरकारने असे की त्यांच्या योजना घरोघरी जाऊन सांगायच्या? एखाद्या टीव्हीवर जाहिरात दिली, एखाद्या पेपरला जाहिरात दिली की लोकांना कळतं. लोकांना बुद्धू समजले का तुम्ही? लोकांना योजना सरकारची माहिती नाही का? लोकांना सगळं माहिती असतं. तेव्हा तुमची योजना दूत म्हणजे तुमचे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी केलेली योजना दिसते. तिला जनता विरोध करेल, आम्ही पण विरोध करू. शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. पुन्हा त्याच मुद्द्यावरती त्यांनी पण टीका केली आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या हितासाठी दिल्लीला जातात, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची चाचपणी होते का हे पाहण्यासाठी दिल्लीत जावं लागतं. काय राज्याचं हित साधलं? गुजरातला उद्योग घेऊन गेले, बजेटमध्ये बिहारला निधी, आंध्राला निधी, महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्राला काय मिळालं? 6,774 कोटी. याच्यासाठी दिल्लीला जाता तुम्ही का थैल्या घेऊन दिल्लीला जाता? हा प्रश्न आहे. जरांगे पाटलांची रॅली सुरू आहे. आम्ही तर जरांगे पाटलांच्या आंदोलनावर सरकारने निर्णय घ्यावा असं आमची सातत्यानं मागणी. उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा दिल्लीत गेल्यावर बोलले की संसदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे. संसदेला आरक्षणाचे नियम बदलण्याचा अधिकार आहे. त्याला पहिला पाठिंबा आमचा राहील असं उद्धवजींनी दिल्लीत गेल्या पहिल्यांदा स्पष्ट केलं. परवा प्रकाश आंबेडकरांची संभाजीनगरला सभा झाली. त्या सभेत ते म्हणाले की ओबीसीचे 100 आमदार निवडून आम्ही आणणार आहोत आणि जरांगे पाटलांवरही त्यांनी टीका केलेली आहे. त्या संदर्भात कसं बघता तुम्ही? हे महत्वाचं असे जातीपातीचं म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे अशातला काही
हा चुकीचा आहे. जो कार्यकर्ता काम करतो त्याला जनता संधी देत असते. हम्म, हम्म. कित्येक असे कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात एक समाजाचं एखादं घर सुद्धा नाही तरी ते निवडून येतात. हम्म. आमच्याकडे चंद्रकांत खैरे एक उदाहरण आहे ना. ते कोणत्या समाजाचे किती घर आहे त्याची तरी लोकांनी निवडून दिलं. त्यामुळे असे जातपात जनतेनं मानू नये असं माझं स्पष्ट मत आहे. पण जयदेव गायकवाड जे आहे शरद पवार गटाचे माजी आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीला सपोर्टिव्ह असलेलं म्हणजे भाजप धार्जिनं राजकारण करतात. बिलकुल. प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतं कमी करण्यासाठी मत कटाऊ पार्टी असं कोणीतरी लालू यादवनी की अखिलेश यादव मत कटाऊ. तर ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी मत कटाऊ आहे. निवडून न्यायचं त्यांना पण ते महाविकास आघाडीचे मतं कमी करायची. त्याच्या अँगलने त्यांचे किती कसे कसे धंदे चालतात आम्हाला माहिती आहे. आता इलेक्शन मध्ये मला बुलढाण्याचं माझ्याकडे तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवाराला मत करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते, कसा निधी पुरवत होते, सगळं माहित आहे मला. बांगलादेश त्यांच्या घरांवर हल्ले होते आणि त्यांना मारहाण होतीये. मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार होताना पाहिजे. मग तो युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवणारा भारत याने आपल्या शेजारी भारतामध्ये भारताच्या शेजारी असणाऱ्या हिंदूवर हल्ले आधी थांबवावेत असं माझं या भारत सरकारला आव्हान. जे अमित शहा उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणत होते त्यांनी तिकडं लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. अहमद शहा अब्दालीचे ते वंशज आहेत ना. शहा अमित शहा मराठी माणसाला संपवणार आहे याचा अर्थ हिंदू नाही संपवतात की काय अशा प्रकारची स्थिती आहे. हिंदू कुठलाही असो त्याचं संरक्षण करणं काम आहे भारत सरकारचं. मागे काय काय विधेयक काय काय कायदे केले हिंदूंसाठीच केले ना. म्हणजे बांगलादेशमधल्या हिंदूंचं होणारं हत्या त्यांच्यावर अन्याय हा भारताने त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. एक शिवसेना शिंदे गटाने केलेलं आहे ते व्यंगचित्र अशा स्वरूपाचं आहे की ज्यामध्ये शरद पवार पुंगे वाजवत आहेत. त्या पुंगेवर बसून संजय राऊत डान्स करतात तर खाली आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण डान्स करताना दाखवलेला आहे. याबद्दल मला तुम्हाला वाटतं शरद पवारांच्या जागी तुम्ही अमित शहा काढा आणि खाली एकनाथ शिंदे अजित पवार काढा. संपला विषय. ओके.